ज्याचे स्वप्न पाहिले ते तर पूर्ण झाले, जे हवे होते ते मिळाले. सगळं सुंदर आहे, तरीही ही हुरहुर का? मनाच्या खोल कोपऱ्यात कसले तरी भय का? माझे काही चुकते आहे की मला जे वाटतं ते अगदीच बरोबर आहे? यांनी सांगितल्याप्रमाणे भविष्यात काय घडणार आहे याचा खरंच विचार नको करायला. आत्ता इथे जे क्षण आहेत त्याचा आनंद घेऊया. खरं तर आज इतकं रम्य आणि शांत वाटतं आहे की असे क्षण रोज यावेत. मानसा, आज तू पुन्हा नव्याने अतिशय सुंदर दिसत आहेस. तेव्हा खंडोबा, मी तुमच्यासाठी ही घोंगडी केली हाय बघा. पर मी ती तुम्हासनी कशी देऊ हेच कळना झालं. मी बाला सांगितलं, पर त्याला हे काय बी पटत नाही. महाराजांनी माझ्या लग्नाबद्दल सांगितल्यापासून भ्याला हाय जरा. आता बापाचं मन हाय म्हणल्यावर भिणारच की. पर तुम्ही मोठं राजा हायसा आणि मी आपली ही आशा, म्हणून तो असं बोलला असेल. पर त्याला बी असं मनापासून वाटतच असणार की आपल्या पोरीच्या मनासारखंच व्हावं. आणि मला ठाव आहे तसं नक्कीच होणार. जशी मी तुमच्यासाठी ही घोंगडी तयार करायला घेतली आणि ती पुरी बी झाली. आता मी ही घोंगडी तुमच्या पतूर कशी पोचवावी जी मला काय बी सूचना झालं. महाराज, तुम्ही तरी काय बाय सांगा जी. महाराज, होय की. ह्या जर महाराजांना हे विचारलं तर ते मला नक्की सांगतील काय करायचं ते. महाराज, तुम्ही कुठं हायसा? महाराज, मी हात जोडून तुम्हासनी विनवणी करते, मला दर्शन द्या. तुम्ही कुठं हायसा? आता पत्र तुम्ही मला जे जे सांगितलं ते मी केलं. पर आता मला काय करू ते कळना झालंय. तुम्ही कुठं हायसा महाराज? मला दर्शन द्या जी. मानसा, जर आपल्याला एकांत हवा असेल तर जेजुरी गडा इतकं सुंदर स्थळ नाही. या राजवाड्याच्या अंतपुरात आज केवळ आपण दोघेच. तेव्हा मन भरून बोलूया. आज मला सुरुवातीपासूनचे सगळे क्षण आठवत आहेत. गावाबाहेरच्या पडक्या मंदिराजवळ तुम्ही आला होतात.
मी त्या मंदिराच्या गाभाऱ्यात होते तेव्हाच तुमची आणि माझी भेट झाली असती. मी बाहेर येईपर्यंत तुम्ही निघून गेला होता. चंदनाचा आलेला सुगंध, डमरूचा आवाज, त्यामुळे माझी खात्री पटली की तुम्हीच आले असाल. मी बाहेर येईपर्यंत तुम्ही निघून गेला होतात. देवा, म्हाळसा, तुम्ही तो रुद्राक्ष ठेवून गेला होता की तो चुकून पडला. तो रुद्राक्ष तुझ्यासाठीच होता. आपल्या भेटीची ती पहिली खूणगाठ होती. पण त्यावेळी जर तुम्हाला माहित होते की मी मंदिरातच आहे तर तुम्ही मला भेटला का नाही? कारण पहिल्या भेटीचा तो योग नव्हता. माझ्या विवाहाच्या चिंतेत सगळे होते आणि एका क्षणी आपल्या विवाहाचा प्रस्ताव माझ्या समोर आला आणि मला त्या क्षणी हे जाणवले की मी महादेवांखेरीज कोणाशीही विवाह करू शकत नाही. त्यांच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचीही पत्नी होऊ शकत नाही. खंडेराय कोण, कुठले, हा प्रश्न मला त्यावेळी पडला होता. मग ज्यावेळी तुला कळाले की तुझा विवाह तुझ्या आराध्याशी होत आहे, त्या क्षणी तुला कोणतेही प्रश्न पडले नाहीत. खरं तर त्यावेळी मी इतक्या आनंदात होते की हे सगळं का घडतंय याचा विचार मी केला नाही. म्हाळसा, आता वेळ आली आहे तुझ्यातल्या मूळ स्वरूपाला आठवण्याची. खर तर हे एकदम नाही होणार, परंतु ह्याची सुरुवात मात्र निश्चित होऊ शकते. तू कोण आहेस याचा शोध तू घ्यायला हवा. खर तर हे प्रत्येकालाच करायला हवं, परंतु तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग तुला प्रश्न पडायला हवा की तू कोण आहेस. या प्रश्नाची चाहूल मलाही एकदा लागली होती जेव्हा मी तुम्हाला प्रथम पाहिले होते.
कोण जाणे, पण मला असे वाटले की मी तुम्हाला खूप आधीपासून ओळखते आहे. बानू, या बानू. काय र अगं पाहिलंस का? काय अगं बघ की किती माणसं जमली आहे ती. आणि ते कशा पाय रे? अगं ते मला नाही ठावं. हा, एक माणूस घोड्यावर बसलाय आणि दुसरा माणूस आहे ना, तो लोकांना काय बाई सांगतोय. आणि तू ऐकलं नाही सोय काय सांगतोय ते? अगं मला नाही ठावं. रानातून येताना गर्दी दिसली, मला वाटलं तुला माहित असेल म्हणून पहिला घरला चाललो म्या. हा, म्या जाऊन पाहून येतो. ए ना राहू दे, हा? नग जाऊ आता खूप. चल 2 घास खाऊन घे चल. अरे तू पण ना बानू, यात्रा जायला पाहिजे ये बानू. पण म्या काय म्हणतो, ती माणसं कोण आहेत ते बघायला नक. ते काय सांगतात ते आपल्याला कळायला नक. आता मी तुला नग जाऊस म्हणले ना, आणि वस्तीवरचं कोणतर सांगल काय हाय ते. चल हात पाय धुवून घे, मी जेवण आणते. ये बानू. पण कोण असतील का ही माणसं? आपल्या वस्तीवरच्या लोकांना काय सांगत असतील? आपल्या विवाहाचे जे स्वप्न मी पाहिले होते ते पूर्ण झाले. पालीच्या पठारावर आपला विवाह सोहळा संपन्न झाला. त्यावेळी मला मनापासून आनंद झाला होता. परंतु विवाहाच्या दुसऱ्या दिवशी नकळत आपल्या वैवाहिक आयुष्यात तणाव आला. त्यामुळे माझा क्रोध अनावर झाला होता. माझा आणि म्हणूनच मी तुला तुझ्या मूळ स्वरूपाचे स्मरण करायला सांगतो. तुझी ऊर्जा असीम आहे, त्या ऊर्जेचे स्मरण कर, म्हणजे त्या ऊर्जेला आपणहून आपली वाट सापडेल. तुम्ही राजे आहात. तुम्हाला तुमची प्रजा अत्यंत प्रिय आहे. तुम्ही तुमच्या प्रजेसाठी क्षणाची ही वाट न पाहता धावून जाता. होय माझा, मी तुला आधी सांगितल्याप्रमाणे हे माझे दायित्व आहे. तुमचे अगणित भक्त आहेत. कोणत्या भक्तासाठी तुम्हाला काय करावे लागेल याची कल्पना नाही. मला याचे भय वाटते की आपण कोणत्या भक्तासाठी मला तर सोडून जाणार नाहीत ना. माझी केवळ एकच इच्छा आहे, आणि ती म्हणजे तुम्ही सदैव माझे राहा. भासा, काळजी करू नकोस. मी आधी तुझाच होतो, आत्ताही तुझाच आहे आणि भविष्यातही तुझाच असेल. हे सत्य आहे. भासा, मी लवकरच तुला एक भेटवस्तू देणार आहे. कोणती? ही फारच विलक्षण मनोरंजक अशी वस्तू आहे. ती वस्तू पाहिली की ती वस्तू आधीही पाहिली आहे असे तुला वाटेल कदाचित. योग्य वेळी तुला ती भेटवस्तू दिसेलच. हो, पण ती काय आहे ते सांगा ना. मी सांगितलं ना की योग्य वेळी तुला ती भेटवस्तू दिसेल.
नारायण नारायण. महाराज, महाराज, म्या बघा तुम्ही यावं म्हणून कवा धरणं तुमची इनवणी करत होते. मला तुम्हासनी महत्वाचं विचारायचं आहे बघा. नारायण नारायण. अगं बानू, आधी मी इथे तुला काय सांगायला आलोय ते तर ऐक. काय महाराज? बानू, मी तुला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगण्यासाठी इथे आलोय. श्री खंडेरायांच्या संदर्भात. काय झालं महाराज? आता लवकरच श्री खंडेरायांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. राज्याभिषेक म्हणजे? बानू, कोणत्याही राजाला किंवा राजपदाला अनुरूप अशा व्यक्तीला राजपदाचा अधिकार प्राप्त करून देणारा हा विधी. या राज्याभिषेक सोहळ्यानंतर श्री खंडेराय हे सगळीकडे राजन म्हणून गौरवले जातील. म्हणजे ते जेजुरीचे राजे होतील. हा, पर महाराज हे तर अगोदरच राजे आहेत की. आता त्यासाठी यो इथे कशा पाय? बानू, तू खरंच खूप भोळी आहे. तुला इतक्या सहज या गोष्टी नाही कळणार. पण प्रत्येक राजाला राजपद प्राप्त करून घेण्याआधी हा विधी करावाच लागतो. श्री खंडेरायांच्या राज्याभिषेकाचा तो क्षण म्हणजे एक अभूतपूर्व सोहळाच असणार आहे. सारी जेजुरी या राज्याभिषेकासाठी नटेल, सजेल. सगळीकडे आनंदाचं वातावरण असणार आहे. जेजुरीच काय, सारी सृष्टी या क्षणासाठी आसुसलेली असेल. देशोदेशीचे राजे या सोहळ्यासाठी उपस्थित असतील. श्री खंडेरायांवर पवित्र जलाचं सिंचन झाल्यानंतर सर्वत्र भंडारा उधळला जाईल आणि सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार या जय घोषानं सारी जेजुरी दुमदुमे. श्री खंडेरायांच्या राज्याभिषेकासाठी सर्व देव आकाशातून श्री खंडेरायांवर पुष्पवृष्टी करतील. महाराज, राज्याभिषेक म्हणजे नक्की काय ते नाही कळलं मला. घरी एक ध्यानात आलं बघ, लई मोठा सोहळा असणार आहे. होय बा. काय झालं बानू, कसला विचार करतेस? महाराज, खंडेरायांच्या या राज्याभिषेकाला लई लोक त्यांना काय बाय भेट देतील ना मग. तसंच मला बी त्यासनी एक भेट द्यायची आहे. पर आता ती कशी द्यावी हेच कळना झालं. तुला श्री खंडेरायांना काय भेट द्यायची बानू? आलंच नाही. महाराज, मला खंडेरायासनी ही घोंगडी भेट द्यायची हाय बघा. आता म्या किती बी मनात आणलं तरी म्या काही जेजुरीला जाऊ शकणार नाही. तर म्या जर तुम्हासनी ही घोंगडी दिली तर तुम्ही खंडेरायासनी द्याल का जी? नाही बानू, मी तुझी ही भेट श्री खंडेरायांना नाही देऊ शकत.